नमस्ते. सकाळी उठल्यावर या 5 चुका 90% लोक करतात. सगळ्यात पहिली चूक अंधारात राहणे. सकाळी उठल्यावर नैसर्गिक सूर्यप्रकाश आतमध्ये येऊन देणे म्हणजे घरामध्ये येऊन देणे गरजेचे असते. त्याच्यामुळे उठल्याबरोबर पडदे सरकवा, खिडक्या उघडा, नैसर्गिक सूर्यप्रकाश जेवढा शक्य होईल तेवढा आतमध्ये येऊ द्या. कारण आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल वॉच असतं ते सूर्यप्रकाशासोबत चालत असतं आणि नैसर्गिक सूर्यप्रकाशात आपण गेलो की मेलाटॉनिन हे जे झोपेसाठी गरजेचं हार्मोन आहे त्याचं सिक्रेशन कमी कमी व्हायला लागतं आणि आपोआपच आपल्याला ताजेतवानं वाटायला लागतं. जुन्या काळामध्ये बघा, तुळशीची पूजा करण्यासाठी किंवा तुळशी वृंदावनला फेऱ्या मारण्याच्या निमित्ताने का होईना 5 ते 10 मिनिटं स्त्रिया बाहेर जायच्या. बरेचसे लोक सकाळी उठल्यावर आपलं आवरल्यावरती मंदिरामध्ये जायचे म्हणजे काही ना काही निमित्ताने ते सूर्यप्रकाशामध्ये जायचे. त्याचे दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी त्यांना मदतच व्हायची. नंबर 2, पाणी न पिणे. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण 7 ते 8 तास जी आपण झोप घेतलेली असते त्याच्यामध्ये आपण पाणी पित नाही, पूर्णपणे डिहायड्रेशन झालेलं असतं. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला हायड्रेट होणे गरजेचं असतं. पण जर आपण पाणी पिलो नाही तर शरीरातील अवयवांवरचा ताण वाढत जातो आणि त्यात जर आपण एखादा घन पदार्थ खाल्ला तर तो ताण आणखी वाढत जातो आणि त्या पदार्थाचे पचन देखील नीट होत नाही. त्यामुळे शक्य असेल ते एक ग्लास 2 ग्लास कोमट पाणी आपण पिलं पाहिजे. ज्या प्रकारचं पाणी आपल्याला सूट होतंय, लिंबू पाणी म्हणा, मधाचं पाणी म्हणा किंवा काही लोक तूप घालून पाणी पितात, जे आपल्याला सूट होते ते पाणी आपण नक्की पिलं पाहिजे. नंबर 3, धावपळ करणे. सकाळी उठल्या उठल्या लोक लगेच धावपळ करायला सुरुवात करतात. हे काम कर, ते काम कर, किचन मध्ये आवर, मुलांचा आवर, अशी सगळ्यांची धावपळीची सुरुवात होती. पण खरं तर एवढ्या शांत झोपेनंतर लगेच आपलं शरीर एवढी धावपळ करण्यासाठी तयार नसतं आणि त्याचं साहजिकच मग शरीरातील इंद्रियांवर ताण येतो. सकाळी जरा लवकर उठा आणि स्वतःसाठी वेळ द्या. योगा प्राणायाम करा, अर्धा तास बाहेर फिरायला जा, काहीतरी स्वतःसाठी करा जे शांततेत तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यानंतर आपल्या रेग्युलरच्या कामांना सुरुवात करा. नंबर 4, मोबाईल बघणे. सकाळी उठण्यासाठी मोबाईलमध्येच गजर लावला जातो. गजर बंद करण्यासाठी मोबाईल हातात घेतला जातो आणि नंतर तो मोबाईल कंटिन्यू बघतच राहतात. 7-8 तासांच्या झोपेमध्ये आपल्या डोळ्यांना इतकी शांतता लाभलेली असते आणि लगेच एवढ्या प्रखर लाईटीची डोळ्यांना सवय नसते किंवा त्या लाईटमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे काय आणि अजून एक काय होतं की मोबाईल आपण बघतो तर निगेटिव्ह बातम्या येतात किंवा काही ऑफिसचे मेसेजेस असतात, लगेच मोठ्या माहितीचा डोक्यावर भडीमार होतो आणि सकाळपासूनच आपली मेंटल हेल्थ बिघडून जाते. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून 1 ते 1.5 तासाच्या आत मोबाईल न बघणे कधीही चांगले. नंबर 4, नंबर 5, नाश्ता न करणे. बरेचसे लोक असे आहेत की जे नाश्ता करत नाही. तुम्ही पण जर त्यातले एक असाल तर तुम्ही नाश्ता का करत नाही याचं कारण कमेंटमध्ये नक्की सांगा. नाश्ता न केल्यामुळे शरीरातील अवयवांवरचा ताण अजून वाढतो. जर तुम्ही धावपळीची कामं करत असाल, तुमची खूप एनर्जी लॉस खूप होत असेल तर तुम्हाला नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. नाश्ता केल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी भेटते. नाश्ता केला नाही आणि डायरेक्ट दुपारी जेवण केलं तर एवढा पूर्ण वेळ आपलं शरीर ताणाखाली राहतं. नाश्ता करणे ह्याच्यामुळेच गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर 2 ते 2.5 तासाच्या आतमध्ये आपण नाश्ता केला पाहिजे. नाश्ता हलका फुलका असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ नक्कीच असले पाहिजे. या 5 चुका टाळा आणि दिवसभर ताजेतवाने राहा.